काही दिवसांपूर्वी गँगस्टर शरद मोहोळ याचा पुण्यातील त्याच्या राहत्या घराजवळच गोळ्या झाडून खून करण्यात आला। त्याच्यासोबत राहणाऱ्या साथीदारांनीच त्याच्यावरती गोळ्या झाडल्या। पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 8 आरोपींना अटक केली आहे। दरम्यान या प्रकरणात पुणे पोलिसांनी आणखी 2घांना अटक केली आहे। या दोघांनी खून करण्यासाठी वापरण्यात आलेले पिस्टल आरोपींना पुरवले असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान गँगस्टर शरद मोहोळचा खून संगनमत करून आणि कट रचून केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। त्यानुसार पोलिसांनी या गुन्ह्यात भादवी कलम 120 ब वाढ केलेला आहे। दरम्यान यातील 6 आरोपींच्या कोठडीत न्यायालयानं वाढ केली आहे। धनंजय वटकर वय 25, सतीश शेंडगे वय 28 राहणार मुळशी अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत। या गुन्ह्यात यापूर्वी साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव कानगुडे, अमित कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक गव्हाणकर, विठ्ठल गादले अशी पोलीस ठाण्यात वाढ झालेल्या आरोपींची नावं आहेत। या प्रकरणी कोथरूड पोलिसात गुन्हा नोंद आहे। गँगस्टर शरद मोहोळचा भर दुपारी त्याच्या सुतारदरा येथील घरासमोर त्याच्यासोबत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर व साथीदारांनी गोळ्या झाडून खून केला होता। शरद मोहोळ याच्यावर 3 जणांनी गोळ्या झाडल्या। तपासात आरोपींनी मुळशी तालुक्यात 3 वेळा वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार करण्याचा सराव केला। या गुन्ह्यात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने तपास करायचा आहे। आरोपी यांनी संगनमत व कट रचून हा गुन्हा केलाय। न्यायालयानं आरोपींच्या कोठडीत 7 दिवसांची वाढ केली आहे।